हॅलो स्टुडंट, मी प्रियंका संजय हुमाने. बायोलॉजी टॉपर्स या यूट्यूब चॅनल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर फर्स्ट रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक स्टडी करणार आहे. याच्यामध्ये हा आहे पार्ट नंबर 6. याच्या अगोदरचे जे पार्ट आहेत ते सगळे आपल्या यूट्यूब चॅनल्सवरती अपलोड केलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता ते. तर ह्या टॉपिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर फर्स्ट पॉइंट आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन, देन डॉर्मन्सी, अपोमिक्सिस. देन अपोमिक्सिसचे जे 3 टाइप्स पडलेले आहेत त्याच्यामधला फर्स्ट आहे रिकरंट अपोमिक्सिस, देन सेकंड आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि थर्ड आहे ऍडव्हान्टेटिव्ह एम्ब्रियोनी. देन पार्थिनोकार्पी पण याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे आणि लास्ट पॉइंट आहे पॉली एम्ब्रियोनी. तर हे सगळं स्टडी करण्याच्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनल्सवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण स्टडी करणार आहोत सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सीड डेव्हलपमेंट डन आफ्टर फर्टिलायझेशन. सीडची जी डेव्हलपमेंट आहे ती कधी होते, तर आफ्टर फर्टिलायझेशन नंतर. इंटॅग्युमेंट बिकम्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सीड्स. जे इंटॅग्युमेंटचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे ते कशाने बनलेलं आहे, तर सीड्सने. Seed sometimes consist of two distinct covering, a typical outer seed coat, the testa, and the inner thin membranous teguments. तर हे जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे इंटॅग्युमेंटचे जे सीडनी बनलेला आहे त्याचे काय 2 डिस्टिंक्ट कव्हरिंग आहे. त्याच्यामधला जो आउटर कव्हरिंग आहे सीड कोटचा त्याला काय म्हणतात, तर टेस्टा, आणि जो इनर थिन मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतात, तर टॅगुमेन. Some seed converts into endosperm after some times. These seeds is called as endospermic or albuminous. Example custard and maize. काही सीड्स असे असतात की ते स्वतःला डेव्हलप करतात एंडोस्पर्म मध्ये. कधी, समटाइम्स. त्याला काय म्हणायचं आहे, एंडोस्पर्मिक और अल्ब्युमिनस. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कस्टार्ड अँड मेज. तर अल्ब्युमिनस अल्ब्युमिन्स जे आहे ते काय आहे, एक प्रोटीन आहे की जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. In some seeds, the food reserves in the endosperm are partially used up in the development of an embryo, such called as endosperm albuminous. Example आहे कोकोनट. काही सीड्स जे रिझर्व फूड मटेरियल जे आहे ते काय करतात, एंडोस्पर्म्स मध्ये काही प्रमाणात यूज करतात. कशासाठी, तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोची डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्याला काय म्हणायचं आहे, एंडोस्पर्म और अल्ब्युमिनस. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, कोकोनट. इन अदर सीड्स embryos absorb food reserve from the endosperm completely during its developmental stage, such called as non-endospermic or X-albuminous. Example P. काही सीड्स अशा आहेत की जे काय करतात, एम्ब्रियो ऍब्सॉर्ब्स कधी, रिझर्व फूड साठी. कुठून, तर एंडोस्पर्म्स मधून पूर्णपणे काय करतात, ते ऍब्सॉर्ब करतात. ह्या स्टेजला काय म्हणायचं आहे, तर नॉन एंडोस्पर्मिक और एक्स अल्ब्युमिनस. त्याचे एक्झाम्पल आहे पी प्लांट्स. आता आपण बघणार आहोत डायकॉट अँड मोनोकॉट.
ही बघा डायग्राम, ही जी डायग्राम आहे ती कशाची आहे, डायकॉटची. डायकॉट सीड मीन्स ह्याच्यामध्ये काय आहेत, हे 2 कॉटिलिडॉन्स काय आहेत, प्रेझेंट आहेत, म्हणून याला काय म्हणायचं आहे, डायकॉट. देन हा जो पार्ट आहे ग्रीन कलरचा त्याला काय म्हणायचं आहे, इपिकॉटिल. इपिकॉटिल मीन्स, इपी मीन्स अप्पर अँड कॉटिल मीन्स लेअर. जो सगळ्यात वरचा लेअर आहे याला काय म्हणायचं आहे, इपिकॉटिल. यालाच अजून काय म्हटलं जातं, पाल्म्यूस. देन हा जो पार्ट आहे याला काय म्हणतात तर हायपोकॉटिस. हायपो मीन्स बिलो, कॉटिल मीन्स लेयर्स. इपिकॉटिलिडॉन्सच्या खालचा जो लेयर्स आहे त्याला काय म्हणतात, हायपोकॉटिल. देन हा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं आहे, रॅडिकल्स. हे जे आउटर जे लेयर्स आहेत ह्या आउटर लेयर्सला काय म्हणायचे आहे, सीड कोट. आणि पूर्ण ह्या सीड्सला, पूर्ण ह्या स्ट्रक्चर्सला काय म्हणायचं आहे, एम्ब्रिओ. हे स्ट्रक्चर कशाचं आहे तर डायकॉटचं. आता मोनोकॉटचं स्ट्रक्चर काय आहे, तर मोनोकॉटच्या स्ट्रक्चर्स मध्ये इथं तुम्ही बघितलं डायकॉटच्या स्ट्रक्चर्स मध्ये काय आहे, 2 कॉटिलिडॉन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मोनोकॉटिलिडॉन्स मध्ये ओनली वनच कॉटिलिडॉन्स काय असतो ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. हा जो लेयर्स आहे त्याला काय म्हणतात, एंडोस्पर्म्स. देन हा जो लेयर्स आहे इथला पोर्शन याला काय म्हणायचं आहे, स्कॉटन. देन कॉलिप्टाइल्स, या पार्ट्सला काय म्हणायचं आहे, कॉलिप्टाइल्स. कॉलिप्टाइल्स काय करतात तर जो पाल्म्युलाज आहे या पाल्म्युलाचं प्रोटेक्शन करतं. देन हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला हे कशाचं आहे, रॅडिकल. आणि ह्या पार्ट्सला काय म्हणायचं आहे, कॉलिओरायझाम. आणि हे जे स्ट्रक्चर आहे आतलं सीडकोडच्या आतलं त्याला काय म्हणायचं आहे, अल्युरॉन लेयर्स. आणि हे सगळ्यात आउटर कवरिंग जे आहे सीडचं ते काय आहे, सीड कोड. त्यालाच काय म्हटलं जातं, फ्रूटची वॉल. हे सगळं स्ट्रक्चर कशाचं आहे, मोनोकॉट. आता आपण स्टडी करणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन. त्यामध्ये फर्स्ट सिग्निफिकन्स आहे, फ्रूट्स प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. जे डेव्हलप झालेले जे सीड्स आहे त्याला फ्रूट्स काय करत आहे तर प्रोव्हाइड नरिशमेंट प्रोव्हाइड करत आहे. सेकंड सिग्निफिकन्स आहे, फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. जे सीड्स इमॅच्युअर कंडिशन्स मध्ये जे डेव्हलप झालेले आहेत त्याला फ्रूट्स जे आहेत ते काय करत असतात, प्रोटेक्ट करत असतात. थर्ड सिग्निफिकन्स आहे याचा, सीड्स सर्वाइव्ह ॲज इम्पॉर्टंट प्रोपागेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. जे सीड्स सर्वाइव्ह झालेले आहेत त्याचा इम्पॉर्टंट ऑर्गन काय आहे तर प्रोपागेटिंग ऑर्गन आहे. आता प्रोपागेटिंग मीन्स तुम्हाला माहिती आहे, रिप्रोडक्शनचे जे 3 टाइप्स बघितले तुम्ही त्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह, सेकंड आहे सेक्शुअल आणि थर्ड आहे असेक्शुअल. जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा जो टाइप्स आहे त्याच्यामध्ये हे प्रोपागेटिव्ह तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काय रिप्रोडक्शनचा एक टाइप्स आहे. तर हे सगळं तुम्ही काय बघताय तर सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन्स. आता आपण स्टडी करणार आहोत सीडची डॉर्मन्सी. Dormancy is a state of metabolic arrest that facilitates the survival of organisms during adverse environmental conditions. Dormancy ही एक अशी स्टेट आहे मेटाबॉलिकची की जे काय करत आहे, फॅसिलिट सर्वाइव्ह करत असते कधी, इन ऍडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये. आता मेटाबॉलिक म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे मेटाबॉलिझमचे जे 2 टाइप्स आहेत, एक आहे कॅटाबॉलिझम्स आणि एक आहे अनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम्स जे आहे ते काय करत असतं, फूडचं ब्रेकडाऊन करतं आणि अनाबॉलिझम्स जे आहेत ते फूड्सला काय करत असते, बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी बनवत असते. तर हे जर दोन्ही जर आपल्या बॉडीमध्ये जर तयार होत नसेल तर आपल्या बॉडीचे जे मेटाबॉलिझम्स जे आहे ते काय होतं, अनस्टेबल होतं. तर मेटाबॉलिक ही एक अशी पॉवर आहे की जी प्लांट्स मध्ये काय करत असते, फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की जो कोणत्याही ऑर्गॅनिझम्सला, जे ऑर्गॅनिझम्स काय झालेले आहेत
ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये काय झालेले असतात ते सर्व्हाइव्ह झालेले असतात. Structural or physiologically adaptive mechanisms for survival is called dormancy. जे स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ऍडॅप्टेटिव्ह कंडिशन्स मध्ये जे सर्वाइव्ह झालेले असतात त्याला काय म्हणलं जातं तर डॉर्मन्सी. Mature and viable seeds will not germinate even in the presence of favorable condition and they are dispersed at different places during dormancy. तर जे मॅच्युअर आणि जे व्हायबल सीड्स आहेत ते काय होत नाहीत, नॉट जर्मिनेट होत नाहीत इन फेवरेबल कंडिशन्स मध्ये. Viable seeds germinate only after completion of dormancy periods. तर viable seeds जे आहेत ते जर्मिनेट कधी होतात तर आफ्टर कंप्लीशन डॉर्मन्सी पिरियड, डॉर्मन्सी पिरियडच्या नंतर. आता आपण स्टडी करणार आहोत अपोमिक्सिस. It is phenomenon of formation of embryos through asexual method of reproduction without formation of gametes. याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे सीडचं फॉर्मेशन, फ्रूटचं फॉर्मेशन जे झालेलं आहे ते कसं झालेलं आहे, सेक्शुअल टाइप्सच्या रिप्रोडक्शनने झालेलं आहे. पण इथं काय होतंय, एम्ब्रियोचे जे फॉर्मेशन होणार आहे ते कसं होतंय, असेक्शुअल मेथड्सने, म्हणजे विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. गॅमेटच्या फॉर्मेशन व्यतिरिक्त इथं काय होणार आहे, एम्ब्रियोचं फॉर्मेशन होते. ते कसं होत असेल तर नॅचरल सिलेक्शन टाइप्सने होते, म्हणजेच नॅचरली असं काय होत आहे, एम्ब्रियोचं फॉर्मेशन होते. ह्याला काय म्हणायचं आहे, अपोमिक्सिस. एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्हिल अँड ओव्हिल डेव्हलप्स टू फ्रॉम सीड्स. एम्ब्रियो जो आहे तो डेव्हलप काय करतो, ओव्हिल, आणि ओव्हिल जो आहे तो डेव्हलप्स काय करतो, सीड्स. In apomixis, when a gametophyte organ or cell produces embryo-like structures without fertilization, it is termed as apogamy. याच्यामध्ये जे गॅमेट जे फॉर्म झालेले आहेत, म्हणजे गॅमेटोफाइटचे ऑर्गन्स जे आहेत ते काय करत असतात, इथं एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात. कसं, विदाउट फर्टिलायझेशन. ह्या टर्मला काय म्हणायचं आहे, अपोगॅमी. Similarly, when a diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis is called apospory. एक्झाम्पल आहे ऑरेंज अँड मँगो. याच्यामध्ये काय होतं तर डिप्लॉइड स्पोरोफाइट्स जे आहेत ते काय प्रोड्यूस करतात, डिप्लॉइड गॅमेटोफाइट. कसं, विदाउट अंडरगोज मिओसिस. मिओसिसच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काय करतात, डिप्लॉइड गॅमेटोफाइट्स जे आहेत ते डेव्हलप करतात. कोण तर डिप्लॉइड स्पोरोफाइट्स. ह्या टर्म्सला काय म्हणायचं आहे, अपोस्पोरी. याचे एक्झाम्पल आहे ऑरेंज अँड मँगो. टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. त्याच्यामध्ये आपण अपोमिक्सिसचे जे 3 टाइप्स आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस मीन्स तर in these types the embryo sac generally arise either from an archiporeal cells or from some other part of the nuclei. ह्या टाइप्स मध्ये जो एम्ब्रियो जो आहे तो जनरली अराइज कसा होतो तर either from archiporeal cell or some other parts of nuclei. Second types आहे non-recurrent apomixis. In this type, megaspore mother cells undergoes usually meiotic divisions and a haploid embryo sac is formed. ज्यामध्ये जो मेगास्पोर मदर सेल्स जे आहे ते काय करत असते,
मिओटिक डिव्हिजन च्या अंडर काय फॉर्म करते हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. थर्ड टाइप आहे याच्यामधला ऍडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी. In this type, embryos may develop from somatic nucleus or entanglements along with normal zygotic embryo. जो एम्ब्रिओ जो फॉर्म झालेला आहे म्हणजे डेव्हलप झालेला आहे तो काय फॉर्म करतो तर सोमॅटिक न्यूक्लियाय और इंटॅग्युमेंट्स कधी नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ फॉर्म होत असतात. तर याचे कॉमन एक्झाम्पल जे आहेत ते काय आहेत तर मँगो, ऑरेंज, लेमन. तर इट गिव्स राइज टू अ कंडिशन कॉल्ड पॉलीएम्ब्रियोनी. तर पॉलीएम्ब्रियोनीची जी टर्म आहे इथे तुम्हाला पुढे स्टडी करायचे आहे. ह्या सगळ्या हे जे सगळे एक्झाम्पल आहेत ते कशाच्या अंडर येतात तर पॉलीएम्ब्रियोनीच्या. आता आपण स्टडी करणार आहोत पार्थिनोकार्पी. आता पार्थिनोकार्पीची जी टर्मिनॉलॉजी आहे ती कुणी सांगितलेली आहे तर दिस टर्म इज कॉइन्ड बाय नॉल इन 1902. नॉल नावाचा जो सायंटिस्ट होता ह्या सायंटिस्टने ही टर्मिनॉलॉजी 1902 मध्ये सांगितलेली आहे. तर ऍक्च्युअली पार्थिनोकार्पी मीन्स इट इज द कंडिशन इन विच फ्रुट्स इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ सीड फर्टिलायझेशन. ह्या प्रोसेस मध्ये ची तर डेव्हलपमेंट होते पण कशी होते विदाउट सीड फर्टिलायझेशन. सीडच्या फर्टिलायझेशन शिवाय याच्यामध्ये फ्रूटचं फॉर्मेशन होतं. मग कुठल्या प्लांट्स मध्ये होत असेल तर इट ऑफर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पाइनएपल्स, बनाना, पपई. तर तुम्हाला माहिती आहे बनाना मध्ये तर सीड्स नसतात आणि पपई मध्ये मग काय असतात थोड्या प्रमाणामध्ये सीड्स असतात. ते कसे असतात नॅचरली असतात. तर विदाउट सीड फ्रूटचं फॉर्मेशन कसं होत असेल तर इट मे ऑकर्स बाय प्रोडक्शन ऑफ ऑक्सिन IAA इंडॉल 3 एसिटिक ऍसिड which is responsible for enlargement of ovary into fruits. ज्यामध्ये जे ऑक्सिन नावाचं जे हार्मोन आहे ते काय होतं लार्ज प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि हे हार्मोन्स जे आहे ते काय करत असतं सीड शिवाय फ्रूटचं फॉर्मेशन करत असते. तर हा जो पॉइंट आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हा MCQs मध्ये विचारू शकतात. IA चा लॉंग फॉर्म विचारू शकतात इथं. तर IA चा लॉंग फॉर्म काय आहे तर इंडॉल 3 एसिटिक ऍसिड्स. द फ्रूट resembles the normally produced fruit but it is seedless. याच्यामध्ये फ्रूट तर प्रोड्यूस होतं पण कसं होतं सीडलेस. सीड शिवाय फ्रूट्स ह्याच्यामध्ये काय होतं प्रोड्यूस होतं. आता आपण लास्ट पॉइंट स्टडी करणार आहोत पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी मीन्स इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इनसाइड द seeds and the condition is described as polyembryony. Polyembryony means more than one embryos काय असतो सीड्स मध्ये प्रेझेंट असतो. याला काय म्हणायचं आहे पॉलीएम्ब्रियोनी. तर पॉलीएम्ब्रियोनीची जी टर्मिनॉलॉजी आहे ती कोणी सांगितलेली आहे तर इट वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय लिव्हेनहूक in 1790 in the seeds of citrus genus. लिव्हेनहूक नावाचा जो सायंटिस्ट आहे या सायंटिस्टने 1719 मध्ये जे लिंबाची जी स्पेसिस आहे त्या लिंबाच्या स्पेसिस मध्ये काय केलेलं आहे ते ना स्टडी करून त्याच्यामध्ये त्या लिंबाच्या सीड्स मध्ये त्याला काय झालेलं आहे ते पॉलीएम्ब्रियोनी मीन्स मोर दॅन वन एम्ब्रियोज त्याला त्याच्यामध्ये दिसलेले आहेत. increases the chances of survival of new plants. ज्यामध्ये काय होतं तर जे न्यू प्लांट्स जे आहेत त्याला सर्वाइव्ह होण्याचे जे चान्सेस आहेत ते काय होतात इनक्रीज होतात. each unit then developments into an embryos. ह्या सगळ्या युनिटचे जे आहे त्याच्यामध्ये काय होतं तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर अजून कुणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
Thank you for watching video.